नमस्कार, मी दीपक पांडे। आज जादूगार इंद्रजीत जे आज आमच्याबरोबर नाही आहेत त्यांच्या काही आठवणी सांगण्याचा प्रयत्न करतोय। जादूगार इंद्रजीत यांना त्यांची आज आठवण काढणं म्हणजे असं काय नाही, ते आमच्या नेहमी आठवणीत असतात। कारण त्यांचा स्वभाव आणि त्यांचं शाबासकी देणं, लोकांची प्रशंसा करणं, ह्या गोष्टी ह्याच आम्हाला पुढे जायला मदत करत असतात। तर त्यांचा जो स्पष्ट वक्तापणा होता त्याच्यामुळे ते कोणाशीच भीडभाड राखत नसत। त्यांच्याबरोबर मी खूप वेळा टूरला पण गेलेलो आहे आणि त्याची गंमत म्हणजे आज त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये फार फरक आहे बघायला गेलं तर। परंतु ते जेव्हा आमच्याबरोबर टूरमध्ये असायचे तेव्हा आम्हाला जराही त्यांनी अशी कधी जाणीव करून दिली नाही की ते आमच्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत। आम्ही समजा लहान मुलासारखे वागावं लागलो तर ते सुद्धा आमच्याबरोबर लहान होत असत। आम्ही सगळं एकमेकांना असे काही विनोदी किस्से सांगायला लागलो तर जोरात हसून त्याला दाद द्यायचे। म्हणजे त्यांनी कधीच आम्हाला थांबवलं नाही, उलट त्यांना काही आठवलं तर ते सुद्धा आम्हाला शेअर करायचे। तर असे काही त्यांचे जे गुण होते त्याच्यामुळे त्यांची आजच मला आठवण येते असं नाही आहे। आज मी फक्त त्यांची आठवण सांगतोय। बाकी असं जे व्यक्तिमत्व आहे, जादूगार इंद्रजीत जे व्यक्तिमत्व होतं त्यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही। ते विस्मरणात जाणे शक्यच नाही आहे। तर आज मी पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीला नम्रपणे अभिवादन करतो। धन्यवाद।